हे धरणीची आन तुला जीवाचा रान करत भेटून राहू भार वादळ वाऱ्यात रत हे धरणीची आन तुला जीवाचा रान करत भेटून राहू भार वादळ वाऱ्यात रत पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा रोईचा पाला आहे, त्याच्यानंतर तुमचा करंज आहे, त्याच्यानंतर तुमचा सीताफळ आहे, त्याच्यानंतर पेरू आहे, कनेर आहे. या सगळ्या पाल्यांचं मिश्रण हे या ड्रममध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर याच्यामध्ये शेण टाकायचं आहे. नंतर गोमूत्र टाकायचं आहे. टाकून डबा घ्या, फक्त डबा घ्या. गोमित्र टाकायचं आहे याच्यात आणि हे काठीने काठीने असं ढवळायचं आहे आणि याला 40 दिवसपर्यंत ठेवायचं आहे. 40 दिवसानंतर याची फवारणी कुठल्याही रोगावर आपल्याला सरळ सरळ करता येते आणि रोगप्रतिकार क्षमता ही त्या झाडाची जास्त वाढते. झाडाला हे द्रावण चिकटलं पाहिजे म्हणून याच्यामध्ये 1 किलो गूळ टाकला तो जास्त चांगला राहील किंवा लिंबाच्या झाडाखालची जर माती जर टाकली ते 2 मुठी तर तेही चांगलं होईल आणि याचं एका पंपाला 500 ml असं टाकून फवारणी करा. आणि ट्रायकोडर्मा जर टाकला तर अजून रिझल्ट चांगला मिळेल. कव्हर करके कपड्याने बांधून ठेवायचं आहे. कपड्याने आपण त्याला बांधून घेऊ शकतो.